सह्याद्री महाराष्ट्राला लाभलेले एक अनमोल असे रत्न. घनदाट जंगलांची चादर ओढून असलेले आपले बेला गडकोट सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरती अगदी दिमाखात उभे आहेत. तर आज अशाच एका कातळ कळ्यांवर उभा असलेला, 7 वाहनांच्या पाऊलखुरा असलेला आणि प्राचीन नाणेघाटाचा सोबती असलेल्या जीवधन किल्ल्याला भेट द्यायला निघालो आहोत. चला तर मग सुरू करूयात एका अविस्मरणीय भटकंतीला. तर मित्रांनो, आपल्या या जीवन कदम ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारची ती घंटाही दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लगेच मिळतील. अरे ओटा की नाईट ट्रेक करणार होतो आपण, सकाळ झाली. कोणीच उठलं ना, एवढे कटाळली होती. तो तर बघ कसा झोपलाय आपला दादा. सकाळचे 6:15 वाजलेले आहेत आणि आत्ताशी आम्ही उठलेलो आहे. जायचं होतं रात्रीच, पण कोणीच उठलं नाही, एवढे कंटाळले होते. म्हणजे ॲक्च्युली उठवायचा प्रयत्न केला होता, निष्फळ ठरला तो अक्षरशः. सो आता एक कन्फ्युजन आहे, इथे थांबायचं की वरती ट्रेक करायचा. म्हणजे ट्रेक करायला जर गेलो तर इथे ह्या ढगांची जी चादर आहे आपल्याला इथे नाणेघाटाची इथे जी मिळते ती बघण्यासाठी थांबायचं की वरती जीवधन ट्रेक करायचा, हा प्रश्न आहे. तर बघूयात काय होतं आहे ते. बाकी काही पण असो, सह्याद्रीत आल्यानंतर आपल्याला प्रचंड वेगळं वातावरण बघायला मिळतं. म्हणजे आता काल आपण बघितलं तर कसलं रखरखत ऊन होतं आणि आत्ता सकाळी हे पाठीमागं धुकं. आता ह्या धुक्याची आपण वाट पाहत होतो, कारण की तिथे आपल्याला नाणेघाटाची इथे खाली ती चादर दिसणार होती. पण आता प्रॉब्लेम असा आहे की हे धुकं वरती आलेलं आहे. आज 2-3 दिवसापूर्वी ते धुकं खाली होतं, त्यामुळे तिथे ती चादर दिसत होती. वरतून आपण तो पसारा बघू शकत होतो ह्या धुक्यांचा, पण आता तो पसारा वरती गेलेला आहे. त्यामुळे आपल्याला आता ट्रेक करायला सुरुवात केली पाहिजे. बॅगेत ठेवून द्यायचं आणि आपल्याला जसं लागेल तसं आपलं 2 बोट प्यायचं. आपलं पाणी कोणी मागत नाही, कोणी पाणी मागत नाही कोणाला. हे फक्त सेल्फ मध्येच काम. बरं दुसरे कोणी मागत नाही, कारण उष्ट आले असतात. बाय द वे मित्रांनो, ही जी मंडळी आहेत ते आपले व्हिडिओज पण पाहते. यांनी ओळखलं पहिल्यांदा मला. हा, ते सुरेश राठोड. बरोबर. तुम्ही कुठचे आहे ना? अहमदनगर. अहमदनगर सर्वजण. बरं बरं. तर मंडळी, जाता जाता हा अजून एक मित्र आपल्याला भेटलेला आहे. रात्रीच भेटला, पण रात्री काय आपल्याला व्हिडिओ नाही बनवता आला. आणि हे जाणार होते सकाळी 6 वाजता. हेही गेले नाही आहेत ट्रेकिंग करायला वरती जीवधनला, आणि आम्ही तर रात्रीच जाणार होतो. आमचं तर बोलूच नका. असो, याचं नाव आहे, तुझं नाव काय? नमस्कार मित्रांनो, मी योगेश सुखदेव नाळे. राहायला मी भोसरीमध्ये आणि डेव्हिड ट्रेकर्सच्या माध्यमातून आम्ही गड किल्ल्यांची सफर करत असतो. अरे वा. आणि काल रात्री जीवदानला सफर करण्यासाठी आलो असताना जीवनदादाची माझी भेट झाली. चहा आलेला आहे. चहाची सुद्धा बुफे पद्धती करूनच टाकूयात, आपणच घेऊयात. चला, येतो. येता ना वरती तुम्ही? भेटू वरती. स्वर्ग, आई शपथ, काय दिसतंय ते. सार्थक झालं. तर फायनली मित्रांनो, आपण आता जीवधन ट्रेक करायला सुरुवात केलेली आहे. तो मुहूर्त सापडला. ॲक्च्युली रात्री जाणार होतो आपण, पण काही कारणास्तव नाही जाऊ शकलो. बाय द वे, आता सगळीकडे धुकं पसरलेलं आहे. रात्री आपल्यासोबत गाईड असणार होते, पण आत्ता नाही आहेत, कारण की आता उजेड आहे. जे होणार होते ते गेले गावाला. आता आपण त्या हॉटेलपासून मार्गस्थ झालेलो आहोत. आता रस्ता शोधत शोधत आपल्याला जावं लागणार आहे. डॉम्या, तिकडे नाही, इकडे इकडे इकडे. भाई, तू आम्हाला मार्ग दाखवणार आहेस होय? असं आहे काय? हां, आपण तिकडे जाणार होतो नाही काय? बाय द वे, या जंगलामध्ये जंगली प्राणी आहेत, म्हणजे बिबट्या आहे, पुन्हा तरसं पण सापडलेली आहेत काही जणांना. त्यामुळे थोडंसं जपूनच जायला पाहिजे. कसलं वारी ना, त्याने रस्ता दाखवला आपल्याला. हे माहीतच नव्हती आपल्याला वाट.
वाटेचं कन्फ्युजन आहेच. भरपूर वाटा आहेत या इथं. म्हणजे लोकलची जी मंडळी असतात ते आपापली गुरं चारायला वगैरे इकडे वरती येत असतात, त्यामुळे ह्या वाटा बनलेल्या आहेत. आता इथून आपल्याला नक्की कुठली मेन वाट आहे जी किल्ल्यावरती घेऊन जाईल हे ठरवणं थोडंसं अवघड जातं. आपला टॉमी सोबत आहे, तो तरी दाखवते की नाही व्यवस्थित काय माहीत. सह्याद्री. सह्याद्री म्हटलं की चमत्कार हा आलाच. उन्हाळ्याचा शेवट आणि पावसाळ्याची चाहूल या दोन्ही गोष्टींची जाणीव करून देणारा निसर्गाचं अद्भुत रूप आम्हाला या भटकंती दरम्यान अनुभवायला मिळत होतं. परंतु या घनदाट जंगलातून रस्ता काढून गडाच्या बुंद्यात पोहोचणे हे आमच्या सर्वांसाठी एक छोटंसं आव्हानच बनलं होतं. कारण यातल्या एकानेही आधी या किल्ल्याला भेटच दिली नव्हती. पूर्वीच्या काळी कोणत्याही मुलुखाचा अंदाज घेण्यासाठी प्रशिक्षित गरुड ससाण्यांची मदत घेतली जायची आणि मग पुढच्या मोहिमेस प्रारंभ केला जायचा. मग आम्ही सुद्धा आमच्या द्रोणाचार्यारूपी गरुडाची मदत घेऊन पुढे मार्गस्थ झालो. जीवदानच्या या जंगलातून जाताना एका वेगळ्या जगाचा अनुभव येत होता. काकांनी रात्री सांगितलेल्या बिबट्या तरसांच्या व सापांच्या गोष्टी डोक्यात घोळत होत्या. जंगलातून वाट शोधता शोधता आमच्या नजरा त्या जंगली प्राण्यांच्या तसेच सापांच्या दर्शनासाठी आसुसलेल्या होत्या. पण म्हणतात ना, जिथे माणूस तिथे जंगली प्राण्यांचा अधिवासही कमी. त्यामुळे काहीसे हिरमुसल्या चेहऱ्याने पुढे जाऊ लागलो. पण काहीच वेळात एक अशी जागा आली जिथे सर्व वाटा संपलेल्या होत्या आणि नाही रे, तिकडे कुठे अशी वाटच नाही दिसत आपल्याला. पुन्हा आपल्याला खाली जावं लागतंय वाटतं. काही शपथ, मला वाटतं ही जास्त करून प्राण्यांची वाट आहे, म्हणजे गुरांची जी चरायला वगैरे येत असतील त्यांची. झाडं तर केवढी मोठी मोठी आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला पुढचं दिसत नाही आहे काय. दादा कॅमेरा माझ्याकडे देऊन गायब झाला आहे. आय थिंक तो गुडूप झालेला आहे या जंगलामध्ये. कडक शॉट आलेत, कडक एक नंबर शॉट घेतलेले तू. थँक्यू. कसला आवाज येतोय रे, एवढा मोठा आवाज. आणि माकडांचं तर नाही वाटत आहे. त्या आफ्रिकेतल्या जंगलातल्या माकडांची आवाज तसा बहुतेक असू शकतो. आपल्या इकडे कुठून आलेत असली माकडं. वहिनी हे बघा, आहे का, सागर शिखरावरती गेलाय. मला वाटलं आम्ही चुकू, पण नाही. आलेलो आहे, एकदम व्यवस्थित आलेलो आहे. या पायऱ्या तुम्हाला दिसतात आहेत काय. आता इथून आम्ही वरती जाणार आहोत. बाकी मंडळी आता निश्चिंत झाल्या कारणाने खाली तिथे फोटो काढतात आहेत. चला रे लवकर चला. आणि तिथे ना खूप अंधार अंधार वाटतोय. मगाशी खूप उजेड होता, आता अंधार अंधार वाटतोय. याय ते उजेड आहे कारण की इथे डायरेक्ट ढग दिसतोय. तिथे ना खूप दाट जंगल असल्या कारणाने तिथे खूप अंधार वाटतोय. ह्या बघा अशा पायऱ्या आहेत आणि ह्याला साखळी लावलेली आहे. सोबतच इथे तुम्हाला दिशादर्शक दिसतात आहेत, म्हणजे आपण एकदम बरोबर चाललेलो आहोत. इथून असं वरती जायचं आपल्याला. इथे एक मला काहीतरी दिसलं आहे, हे फळ आहे की काय आहे नक्की काही कळत नाही आहे, पण खूप असं कठीण आहे. हे बघा, हे असं कठीण आहे. सुरुवातीला मला वाटलं की जांभूळ आहे की करवंद आहे, पण हे वेगळंच आहे, काहीतरी वेगळंच आहे, समजत नाही काय ते. बाय द वे मंडळी, जर तुम्ही जंगलात फिरत असाल आणि जंगलामध्ये जर जंगली प्राणी असतील किंवा वाघ असेल किंवा कोणीही हिंस्र प्राणी असेल, तो जर आपल्यावरती अटॅक करणार असेल तर तो मागून करतो. तर त्यासाठी एक युक्ती लढवलेली आहे. कोणताही प्राणी आपल्या डोळ्यांकडे बघतो म्हणजे त्याच्या पाठीमागून तो वार करतो. तर त्यासाठी पाठीमागे असा गॉगल लावलेला आहे मी, म्हणजे दिशाभूल एकंदरीत. आणि ही जी गोष्ट आहे ती मी शिकलेलो आहे आपल्या बेअर गिल्सकडून. अजून दुःख आहे बरं का वरती, खाली जंगलात होतो म्हणून आपल्याला दिसत नव्हतं. बापरे, फायनली आपला जंगलाचा पॅच संपलेला आहे आणि रॉक पॅच चालू झालेला आहे. हा बघा, आणि इथून चालू झालेल्या आहेत पायऱ्या, दगडात कोरलेल्या पायऱ्या.
ह्या जंगलातून आम्ही वाट काढत काढत आलेलो आहे आणि सक्सेस मिळालेलं आहे आम्हाला वाटलं होतं की आम्ही येऊ की नाही. ॲक्च्युली तिकडे जात होतो आम्ही त्या साईडला, पण आपल्याला त्या टॉमीने रस्ता दाखवला इकडे म्हणून आपण इकडे आलेलो आहे. तिकडे आपल्याला तो नाणेघाटचा टोक पण, तो अंगठा पण दिसतो की नाही माहीत नाही तुम्हाला, पण आता आम्हाला दिसतं दृष्टिक्षेपात आलेला आहे. ढग गेलेले आहेत बऱ्यापैकी आणि आपली टीम चाललेली आहे वरती. आता आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे, तिकडे पायऱ्या आहेत आणि तिथून वरती आपल्याला जायचं आहे. जंगलातून वरती चढून आल्यानंतर आपल्याला यायचं दृष्टिक्षेपात येतो तो वांदरलिंगी सुळका. या सुळक्यावरती होतात रॅपलिंग वगैरे आणि ते व्हॅली क्रॉसिंगचा पण प्रकार होतो इकडे, पण आत्ता नाही आहे, पण कधीतरी नक्की मला करायला आवडेल. चला आता विश्रांतीची वेळ. थोडंफार पाणी वगैरे पिलेलं आहे. आपण 1.5 तास ट्रेक केलेला आहे. जिथून आपण निघालो त्यावेळी वाजले होते 7:30 आणि आता वाजलेले आहेत 9. अजून एवढाच टाईम लागू शकतो. सो बरोबर सांगितलं होतं त्यांनी, आपल्याला जीवदाना जवळपास 3 तास लागू शकतात. आता आपण पोचलेलो आहोत महादरवाजाच्या इथे आणि या इथे ना महाराष्ट्र शासनामार्फत आणि वनपरिक्षेत्र जुन्नर संयुक्त वन व्यवस्थापन समितीमार्फत असे बोर्ड लावलेले आहेत ठिकठिकाणी. त्यामुळे आपल्याला समजतं की नक्की आपण बरोबर जातोय की नाही. तर आता इथून वरती आपल्याला जायचं आहे आणि तिथे ह्या खोबणीतून वरती आपल्याला गेल्यानंतर तिथे लागतोय महादरवाजा. महादरवाजा काय जबरदस्त आहे, म्हणजे कातळ खडक जे आहेत की नाही अगदी त्याच्यामध्येच असा तो मुरलेला आहे असं वाटतं. आणि या इथे एक छोटासा रॉक पॅच सुद्धा आहे, तिथे रोप लावलेला आहे. बाय द वे हा जो रॉक पॅच आहे तो काही निसर्ग निर्मित नाहीये, इथल्या पायऱ्यांची पडझड झालेली आहे. हे बघा तुम्हाला या इथे खुणा दिसतील पायऱ्यांच्या, ह्या पायऱ्या आहेत, पण आता ह्या पावसामुळे किंवा कालांतराने ह्या पायऱ्या नष्ट झालेल्या आहेत. इथे पाऊस भरपूर असल्या कारणाने पावसाचा जो काही लोंढा आहे तो इथूनच वाहत जाऊन खाली जातो. आपला नेहमीचा बकरा सापडलाय बरं काय. कलावंतीला सुद्धा त्याची अशीच अवस्था झाली होती. असो असो, यावेळी तरी त्याने वजन खूप कमी केलेलं आहे. तू खाली उतरतोय का तो? का हे खाली का उतरतोय? बरं थांब, मी येतो थांब 1 मिनिट. कसा होता पॅच? मस्त. आता वाटतं ट्रेक केले. हा चला आपण आता महादरवाजाच्या इथे पोहोचलेलो आहोत आणि या इथे आपला JKV परिवार सुद्धा आहे. भटके जे आहेत ना ते नक्की भेटतात मला, गडांवरती भेटतात. कुठून आहात तुम्ही? बदलापूर. एक डोंबिवलीकर सुद्धा आहे. असं फील येतं गाववाले. असो आता आपलं इकडे काय दरवाजा, मला असं वाटलं की इकडे काय जबरदस्त बांधकाम आहे. म्हणजे बघा ना, म्हणजे भूलभुलैया, म्हणजे हीच खासियत असते आपल्या महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची, म्हणजे शत्रूला कळतच नाही की एंट्री कुठून आहे.
महादरवाजाच्या इथून पुढे आल्यानंतर आपल्याला राईट साईडला एक गुहा सदृश्य खोली दिसते. आता पूर्णपणे मुजलेली आहे. पूर्णपणे हा दरवाजा किंवा दरवाजाचा रस्तासुद्धा मुजलेला आहे. आता किती मोठे खडक पडले तुम्ही बघू शकता. आता इथून आपल्याला वाटसुद्धा नाही आहे. गड किल्ल्यांवरती काम करण्यासाठी किंवा संवर्धन गड किल्ल्यांचं करायचं असेल तर भरपूर काम आहे. भरपूर म्हणजे आपली ही पिढी जाऊ शकते गड किल्ल्यांच्या कामामध्ये. महादरवाजातून आपण वरती आल्यानंतर उजव्या बाजूला ज्यावेळी आपण इकडे वानरलिंगी सुळक्याकडे जातो त्यावेळी आपल्या इथे काही कोठारं दिसतात. म्हणजे पडलेली कोठारं आहेत. ही पाठीमागे तुम्हाला दिसेल. आता ही जी कोठारं आहेत म्हणजे जवळपास या गडावरती 5 कोठारं आहेत. पण ही कोठारं पूर्णपणे पडलेल्या अवस्थेत आहेत. आणि जेव्हा 1818मध्ये इंग्लो मराठा जे काही युद्ध झालं त्या युद्धानंतर हे पूर्णपणे पाडण्यात आलं किंवा ह्याच्यात आग लावण्यात आली होती. तर असे भरपूर कोठारं तिकडे समोर आपल्याला दिसतील. तर आता आपण पोहोचलेलो आहोत वानरलिंगी सुळक्याच्या इथे. पाठीमागे तुम्हाला असा हा खतरनाक असा दिसणारा वानरलिंगी सुळका दिसतोय. बाय द वे या सुळक्यावरती करतात लोक रॅपलिंग आणि व्हॅली क्रॉसिंगचा प्रकार. तर इथे करत असताना मला या इथे एक व्यक्ती भेटलेली आहे. तुमचं नाव आहे सत्या. आणि त्यांनीच या इथे हे जे आहेत ना रॅपलिंगसाठीचे जे काय बोलतो ह्याला बोल्ट्स लावलेले आहेत. तर क्लाइम्बिंग इनिशिएटिव्हच्या आणि गिरदर्शनच्या गिरदर्शनचे आणि आहे सेफ क्लाइम्बिंग इनिशिएटिव्ह दोन्ही. ओके. मग परवा का कधीतरी कोणीतरी केलं होतं या इथे रोहितने केलं होतं. बरं. पण त्याच्यासाठी काय असं प्रोसेस आहे का किंवा कोणी हार्डकोर ट्रेकर किंवा काय ह्याच्यासाठी काय ट्रेनिंग लागते का? क्लाइम्बिंगचं वगैरे त्यांना पाहिजे. प्रोफेशनल क्लाइंबर्स लागतात काय? रोहित जो आहे तो हायलाइनर आहे. रोहित नाव काय? रोहित वर्तक. ह्या गोष्टी जर तुम्हाला करायचे असेल तर तुम्हाला त्या प्रकारचं ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. किती फुटाचा तरी हा क्लाइंब आहे? साधारण 200च्या आसपास 200 ते 250 फुटाचा क्लाइंब आहे. बरं. आणि याला वानरलिंगी किंवा खडापारशी असं म्हणतात. बरं. याच्या समोरच्या मागच्या बाजूनी ॲक्च्युअल क्लाइम्बिंग रूट आहे. बरं. तर क्लाइंबर्स जे प्रोफेशनल क्लाइंबर्स आहेत ते प्रॅक्टिसला वापरतात. तर ते जेव्हा वापरतात तेव्हा एक रेग्युलर स्टीलचे बोल्ट्स वापरतात. बरं. तर ते स्टीलचे बोल्ट्स किंवा फास्टनर आपण म्हणतो ते जे वापरतात ते काही दिवसांनी वातावरणाने गंजून जातात. जर पुढच्या कोणी त्याचा वापर केला आणि तो निघून आला तर प्रॉब्लेम येतो. कारण एका खाली एक असे जे बोल्ट्स असतात त्याच्यावर फिक्स केला जातो. बरोबर. तर एक निघाला तर त्याच्या प्रेशरनी जो क्लाइंबर आहे तो जर पडला तर त्याच्या खालचे पण निघत जातात. मेजर ऍक्सिडेंट होऊ शकतो. तर ते किती गंजलेत आणि ते कधी निघतील हे माहीत नाही. सो सेफ क्लाइम्बिंग इनिशिएटिव्ह नावाची पुण्यामध्ये जी संस्था आहे ते हे असे जे प्रॅक्टिसला वापरायचे किंवा असे जे रूट्स आहेत हे सेफ करण्याकरता काम करते. वेगवेगळ्या ग्रुप्समधले क्लाइंबर एकत्र येऊन हे चालू केले त्यांनी. अरे वा. तर ते मी गिरीदर्शन ट्रेकिंग क्लबला रिप्रेझेंट करतो. बरोबर. तर आमच्यासारख्या क्लबकडनं स्पॉन्सरशिप घेऊन आम्ही एक प्रोजेक्ट स्पॉन्सर असा एक ग्रुप करतो आणि एक रूट त्याच्यामध्ये केला जातो, सेफ केला जातो. त्याच्याकरता हे जे बोल्ट्स आहेत हे 50 वर्षापेक्षा जास्ती लाईफ असलेले बोल्ट्स आहेत. हे गंजत नाहीत. तुम्ही पाहिला तर आणि किमान 5-7 पावसाळे पाहिलेत पण हे बोल्ट्स गंजत नाहीत. हे स्पेशली इथे चालणारा मेटल ह्या वातावरणात तर त्याचा रिसर्च करून जर्मनीतनं बनवून घेतलेले त्याचं कुठलंही डिझाईन. त्याच्यामध्ये ते जसं आपण ॲरल्डाईट वापरतो 2 केमिकल मिक्स करून तशा 2 केमिकलच्या ट्यूब्स टाकून ते फिक्स केलेले. त्याच्यामुळे ते इतके फिक्स आहेत की बॉम्बनी हे उडवला दगड तरच ते निघतील, नाही तर ते निघणार नाही. शपथ. तसंच मागच्या बाजूला पण लावलेले आहेत. जिथे जिथे क्लाइम्बिंग करताना प्रत्येक ठिकाणी आपल्याला लॉक करायचं असतं. बरोबर. अशा ठिकाणी एक स्टेशन करून ते लावलेत. ते करून म्हणजे जुने गंजके आहेत ते सगळे काढून टाकले जातात. ओके. असं एक प्रोजेक्ट असते. साधारण 6-7 वर्षापूर्वी आम्ही हे प्रोजेक्ट स्पॉन्सर केलं होतं. आणि हे सगळं त्यांनी. अशी कुठली घटना घडली का आतापर्यंत काय मेजर? घटना घडत असतात वेगवेगळ्या ठिकाणी. आता 2 वर्षापूर्वी एक असा ॲमॅच्युअर क्लाइंबर विदाऊट इक्विपमेंट मागच्या बाजूने चढायला लागला आणि थोडंसं गेला आणि त्याचे हात भरून आले आणि तो पडला खाली. तो खाली पडला, याच्या बेसच्याही खाली पडला. तिथे त्याला झाडाला अडकला. मग इथे फॉरेस्ट ऑफिसर होते आणि इकडचे खालचे गावकरी या लोकांनी वरती येऊन त्याला रेस्क्यू केलं. तो अजूनही म्हणजे इंज्युअर्ड आहे. अजूनही तेवढं फिट होऊन चालता येत नाही. ओके. हे अशा रिस्क ऍक्च्युअली नाही घेतल्या पाहिजे. बरोबर. आता काय आपण त्या प्रत्येकाला
सांगू शकतो फक्त. हो विदाऊट इक्विपमेंट होता आणि इक्विपमेंट हँडलिंग पण यायला लागतं. म्हणजे नुसते तुमच्याकडे खूप रोप आणि इक्विपमेंट आहे पण ते कसं वापरायचं हे तुम्हाला माहीत नसेल किंवा फिजिकल स्ट्रेंथ नसेल. बरोबर. हे सगळं दिसायला छान दिसतं आणि खूप थ्रिलिंग असतं पण त्याच्याकरता खूप प्रॅक्टिस लागते, खूप कष्ट घ्यावे लागतात. ते शिकायलाही लागतं आणि फिजिकल ॲबिलिटी पण त्याच्याकरता लागते. खूप घ्यायला लागते. ओके धन्यवाद. हे सगळं शिकल्याशिवाय कोणी प्रयत्न करू नका किंवा कोणतरी ट्रेंड माणूस आहे त्याच्या गायडन्सच्या खाली करा. म्हणजे मग तो प्रत्येकाच्या कपॅसिटीनुसार त्याच्याकडनं करून घेऊ शकतो. आणि ज्यावेळी हा जो रोप तुम्ही टाकला जातो तो कसा टाकला जातो? डायरेक्ट असा तिकडे सोडला जातो की कसं काय? पलीकडे एक जण क्लाइंब करून येतो, बरं. त्याच्यानंतर मग तिकडून एक रोप मध्ये खालती सोडला जातो, हां इकडून रोप मध्ये सोडला जातो व्हॅलीमध्ये. बरं. व्हॅलीमध्ये ते दोन्ही रोप जॉईंट करून मग ओढला जातो तिकडे. हो हो हो, मला वाटलं असं काहीतरी ते सोडला जातो. असो, पण धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल, कारण की खूपच जेन्युइन आणि खूपच महत्त्वाची माहिती होती, त्याबद्दल धन्यवाद. इथे अजून आपला JKV परिवार भेटलेला आहे. म्हणजे तुम्हाला जर दरी बघायची असेल किती खोल आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने बघू शकता. म्हणजे ही सेफ आहे, म्हणजे इथे तोल जाऊ शकत नाही तुमचा. जीवदानच्या दक्षिण बाजूला या इकडे आपल्याला भीमाशंकर रांग, तसेच इथे आहुपे घाट आहे, इथे पाठीमागे गणपती गडद आहे. म्हणजे पाठीमागे पूर्णपणे ती रांग आपल्याला इथे दिसते. या रखरखत्या उन्हात मिळालेल्या सावलीचा पुरेपूर आनंद घेऊन गडाच्या माथ्याकडे कूच केली. सुरुवातीला तिथे एक समाधी पडलेल्या अवस्थेत आढळली आणि जिवाई मंदिराजवळ येऊन पोहोचलो. इथून गडाच्या पश्चिम व पूर्व बाजूलाच म्हणजे देश व कोकणाचे दर्शन घडत होते. पश्चिम दिशेला महादरवाजा, पाण्याची टाके आणि अजस्त्र वानरलिंगी सुळका दिसत होता. तर गडाच्या पूर्व बाजूला धान्य कोठार, जुन्नर मार्ग, गडाची तटबंदी सुद्धा दिसत होती. एकूणच काय तर गडावरील सर्व गोष्टी गडाच्या इतिहासात काय महत्त्व असेल हे दर्शवते. जे धान्य कोठार आहे, मला वाटलं सुरुवातीला की ते एक मंदिर असेल. वरतून तुम्ही पाहिलं असेल, मला वाटलं की हे मंदिर आहे. आणि हे कोठार मला असं वाटलं की जेवढं दिसतंय वरतून तेवढंच असेल, पण तसं अजिबात नाही आहे. म्हणजे हे बघा, या इथून आपण आतमध्ये येतो तिथून आतमध्ये आल्यानंतर हा जो गाभारा दिसतोय, मला असं वाटलं की ह्या मंदिराचा जो काही गाभारा असतो तसा दिसला. आणि रचनासुद्धा त्या मंदिरासारखीच आहे. हे बघा, जबरदस्त. आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळी आतमध्ये, आता ही जी इथे खिडकी आहे आणि हे जे इथे द्वार आहे म्हणजे दरवाजा आतमध्ये जाण्यासाठी, तर आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे हा जो काही पॅसेज दिसतोय, हा पॅसेज सोबतच आतमध्ये सुद्धा म्हणजे मी जिथे उभा आहे ती 1, 2 आणि 3 असे 3 पॅसेज आहेत. आणि ह्या 3 पॅसेजमध्ये 3 खोल्या आहेत आतमध्ये, खूप मोठ्या. बाय द वे मंडळी, आजची जी काही ड्रोन शॉट्स घेतलेले आहेत ना, ते जगदीशने घेतलेले आहेत. मला वाटलं हाच तो जुन्नर दरवाजा, म्हणजे मला तिथलं काही ट्रेकर्स मंडळींनी सांगितलं इकडे जुन्नर दरवाजा वगैरे आहे, पण ही आहे तटबंदी, अजूनही शाबूत आहे, म्हणजे मध्ये मध्ये पडलेली आहे, तिकडे सुद्धा आहे. मगाशी मी म्हटलं की तिकडे जुन्नर दरवाजा वगैरे आहे किंवा दिसलाच नाही आहे, फक्त तटबंदी दिसते आहे. पण इथेच म्हणजे पुढे एक तटबंदी आहे आणि मागे एक तटबंदी, आणि त्याच्यामध्येच हा जो पॅच आहे ना, हा पॅच, या इथे खाली कलावंतीन सारख्या पायऱ्या आहेत.
मंडळी जीवदानच्या आपण आता उत्तर भागात आलेलो आहोत आणि उत्तर भागामध्ये आपल्याला दिसलेलं आहे मोठं असं पाण्याचं टाकं. हे बघा, आता तृष्णा बघूयात कारण की खूप जास्त तहान लागलेली आहे. सोबतच या इथे देवीचं मंदिर सुद्धा आहे. आता मंदिर होतं, फक्त आता मूर्ती उरलेली आहे. हे बघा, पाणी पिऊ शकतो. तिकडे नेवळे आहेत, नेवळे आहे का, पाणी निवळतात ते. काम चांगलं करतात यार ते. निनाद काय सापडत नाहीये. त्याला इथे थांबायला सांगितलं होतं, म्हणजे त्याला यायचं नव्हतं, तो दमला होता म्हणून त्याला म्हटलं की दरवाजे इथे थांब, पण तो इथे सापडत नाहीये. वरती मी बघून आलो पण तिथे पण नाही सापडत आहे. आता खाली जाऊन बघूयात. हाच तो मनुष्य प्राणी जो आम्हाला सर्वांना सोडून गेला होता. अरे काय आहे, मधूनच सोडून जातोय. टेन्शन आलं होतं. मी किती हाका मारल्यावरती माहिती आहे काय, येऊ करून. जाम भूक लागलेली आहे. सकाळी नाश्ता सुद्धा केलेला नाही आहे मित्रांनो. मस्तपैकी तर आंघोळ केल्यानंतर आपण जेवूया. जेवण आलेलं आहे, वाढायचं चालू आहे. पहिला घेतलेला आहे ठेचा. आलेला ठेचा खाऊया. आणि भाजी काय काय केलेली आहे, अजून भाजी यायची. असं झालं आहे, कधी येते म्हणून कधी ताव मारतोय. जेवणामध्ये मस्तपैकी वांग्याचं भरीत आहे, ठेचा आहे, ह्याला काय म्हणतात मटकी आहे, वरण आहे आणि भात असणार. बालाजी, तुझ्या चॅनलचं नाव काय रे? JB ब्लॉग्स. JB ब्लॉग्स. JB ब्लॉग्स. JB ना? JB ब्लॉग्स. ओके, बघायला पाहिजे. तर आपण या करण हॉटेलवरती थांबलो होतो. तर ह्या हॉटेलची कॉस्टिंग किती जाते, म्हणजे एकंदरीत खर्च किती आला आमचा, हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर राहण्यासाठी इथे 200 रुपये आहेत एकाला. म्हणजे तुम्ही एकटा जरी आला किंवा ग्रुपने जरी आले तरी पर पर्सन 200 रुपये आहे. त्याच्यानंतर ना जेवण्यासाठी, म्हणजे व्हेज जर खाणार असेल तर व्हेजसाठी 200 रुपये थाळी आणि नॉनव्हेजसाठी 250 रुपये आहे. आणि चहा पाणी जर करायचं असेल तुम्हाला, चहा नाश्ता, तर त्याचे 50 रुपये. सो एकंदरीत हा असा एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. हा व्हिडिओ कसा वाटला, त्याच्यानंतर तुम्हाला हा ओव्हरऑल एक्सपिरियन्स, हा जीवधन नाणेघाट कसा वाटला, नक्की मला कमेंट करून कळवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक ठोका. तर भेटूयात पुन्हा एकदा अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.